दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं. नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊच्या म्हणून मला बोलावं लागतं मध्ये आपलं स्वागत. आणि आजचा विषय आहे ॲडव्हान्टेज अजितदादा. आता तुम्ही म्हणाले असं शीर्षक काय, तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लॉन टेनिस हा खेळ आपण बऱ्याच जणांनी पाहिला आहे आणि बरेच जण चाहते देखील या खेळाचे आहेत. विम्बल्डन स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धांमध्ये आपण लॉन टेनिस हा खेळ पाहिला आणि त्यामध्ये आपल्याला आठवत असेल जेव्हा दोन खेळाडू एकमेकांचे पॉईंट्स जेव्हा समान होतात, म्हणजे 40 ऑल ज्याला आपण ड्यूस म्हणतो, आणि मग त्यानंतरचा जो पुढचा पॉईंट असतो तो पॉईंट जो खेळाडू मिळवतो त्याला ॲडव्हान्टेज मिळतो. आणि हा ॲडव्हान्टेज पॉईंट म्हणजे डोअर स्टेप टू विक्ट्री, म्हणजे विजयाच्या उंबरठ्याजवळ नेणारा तो पॉईंट असतो. आणि जर त्याच्याही पुढचा पॉईंट जर त्या खेळाडूने मिळवला तर अर्थात गेम त्याचा होतो. अगदी अशीच परिस्थिती पुण्यामध्ये अजितदादांच्या बाबतीत घडली आहे. ॲडव्हान्टेज अजितदादा. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे अजितदादा नाराज असले की नेमकं काही ना काहीतरी शिजतं आणि नेहमी ॲडव्हान्टेज हा अजितदादांनाच मिळतो. अजितदादा नाराज झाले की त्यांना जसं हवं तसं त्यांच्या पदरात टाकलं जातं. आपल्याला प्रत्येक घडामोड जर अजितदादांच्या सगळ्या राजकारणातली जर पाहिली तर ज्या ज्यावेळी ते नाराज झाले त्या त्यावेळी त्यांना किंवा ते बॅकफुटवर न जाता त्यांना प्रत्येक वेळी ॲडव्हान्टेज मिळाला. अजितदादा आताच्या शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत गेले आणि ही महायुती बनली. त्यात ते उपमुख्यमंत्री झाले. अर्थात ॲडव्हान्टेज नंतरचा पुढचा पॉईंट त्यांना मिळाला. गेम अजितदादांनी जिंकला. त्यानंतर खरी गेम सुरू झाली ती पालकमंत्रीपदावर. राष्ट्रवादीची स्थापना 1999 सालची आहे. आता 2023 आहे, म्हणजे साधारण 24 वर्ष. या 24 वर्षांमध्ये 17.5 वर्ष राष्ट्रवादीच्याच गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडली आणि यातली तब्बल 12.5 वर्ष पालकमंत्री म्हणून, ते पण पुण्याचा, जर कोणी हे पद मिळवलं असेल तर अर्थातच अजितदादांनी. आणि पुन्हा एकदा आता हे पद अर्थातच अजितदादांच्याच गळ्यात पडली. उपमुख्यमंत्री, त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड आणि पुणा या दोन्ही ठिकाणचं वर्चस्व अजितदादांच्याच हातात राहिलेलं आहे. आता केवळ अजितदादांनाच याचा ॲडव्हान्टेज झालाय का, तर नाही. जे अजितदादांसोबत आहेत त्यांना देखील त्याचा फायदा झाला. आत्ता जी 12 जणांची पालकमंत्र्यांची यादी घोषित करण्यात आली, 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची, त्यामध्ये तब्बल 7 जण हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. ते कोणते हे मी तुम्हाला सांगणार आहे. पुणे अर्थातच अजितदादा पवार, अकोला राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर चंद्रकांत पाटील. राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे, जबाबदारी याच्या आधी वेगळी होती, आता त्यांचा पुन्हा जिल्हा बदलला. सोलापूर चंद्रकांतदादा पाटील तुम्हाला माहितीच आहे, एकतर ते कोल्हापूरवरनं पुण्यात आले, इथं पुण्यात बस्तान बसवलं, नंतर पुण्याचं पालकमंत्रीपद भूषवलं. पण अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपलं पालकमंत्रीपद जाणार हे कुठे ना कुठे ते चंद्रकांत पाटलांना माहितीच होतं. मग त्यामुळे त्यांना कोल्हापूर दिलं का, नाही. तर त्यांना कोल्हापूर पण सोडा, पुणे सोडा, डायरेक्ट दिलं ते सोलापूर आणि अमरावती. भंडारा विजयकुमार गावित त्यांचं देखील पालकमंत्रीपद बदललं. दिलीप वळसे पाटील पालकमंत्रीपद बदललं. अर्थात राष्ट्रवादीचे आहेत, बुलढाणा जिल्हा त्यांना मिळाला. कोल्हापूर हसन मुश्रीफांना त्यांचा जिल्हा त्यांना परत मिळाला. गोंदिया धर्मराव बाबा त्राम हे पण अर्थातच राष्ट्रवादी. बीड धनंजय मुंडे त्यांना त्यांचा जिल्हा मिळाला. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे. संजय बोनसडे परभणी अर्थात शिवसेना. अनिल पाटील नंदुरबार आणि वर्धा सुधीर मुनगंटीवार. मग या 12 जणांना ही पालकमंत्रीपद मिळाली. त्यातलं 7 पदं किंवा 7 आमदारांना ही जी पालकमंत्रीपदाची पदं मिळाली ते 12 पैकी 7 जण हे राष्ट्रवादीचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत. म्हणजे अजित पवार गटाला आत्ता या महायुतीत केवढं मोठं स्थान भाजपनं दिलं आहे. उपमुख्यमंत्रीपद अजितदादांकडे, 7 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आत्ता जे काही 12 जण घोषित झालेले आहेत त्यातलं देखील अजितदादांनाच. आणि अजितदादा नाराज झाले, तिकडे दिल्लीला गेले होते देवेंद्र फडणवीस आणि
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी एक उपमुख्यमंत्री, दोघेही दिल्लीला. अमित शहांची भेट झाली. इकडे पुन्हा चर्चा सुरू झाली. अजितदादा नाराज, दिल्लीला गेले नाहीत. अजितदादा नाराज, मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपती दर्शनाला गेले नाहीत. आता नाराज म्हटल्यानंतर पुन्हा काहीतरी वेगळं किंवा राजकीय भूकंप घडतोय की काय अशी चर्चा होत असतानाच अजितदादांच्या गळ्यात पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी येऊन पडली. अर्थात अजितदादांना ते हवं होतंच, कारण की आपल्याला माहिती आहे चंद्रकांतदादा पाटील आणि अजितदादा पाटील म्हणजे एक दादा गेले आणि एक दादा आले. जे पूर्वीपासूनच पुण्याचे दादा म्हणून आहेत त्यांना पुन्हा एकदा मीच पुण्याचा दादा ही सांगण्याची संधी या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून मिळाली. चंद्रकांतदादा पाटलांकडे हे पद राहावं, टिकावं यासाठी चंद्रकांतदादा पाटलांनी बऱ्याचशा बैठका घेतल्या, बरंच विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला आणि अजितदादांनी देखील उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर मग व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकांचा सपाटा सुरू केला. कधी कधी तर थेट पुण्यात येऊन त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली. आपल्याला आठवत असेल अजितदादांची जी कार्यशैली आहे पालकमंत्रीपद असताना पुण्याकडे ते दर आठवड्याला दर शनिवारी मिटिंग घ्यायची. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्रीपद काय आहे आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी काय असते. 2004 पासून राज्याच्या राजकारणात पालकमंत्रीपद एक वेगळं पद निर्माण झालं. तो काय करतो, एक तर मुळात जिल्हा नियोजन समितीचं ते पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि केंद्र आणि राज्य सरकारकडून जो काय निधी मिळतो तो निधी आपल्या जिल्ह्याकडे कसा त्याचा व्यवस्थित त्या विकास कामांकडे वळवता येईल यासाठी पालकमंत्रीपद ते काम करतो. आणि अर्थात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर एक दबाव तंत्र राबवण्याचं काम पालकमंत्र्याकडे असतं आणि अर्थात आपापला पक्ष वाढवण्याची संधी देखील त्या जिल्ह्यात त्या पालकमंत्र्याला मिळत असते. आता यामुळं या सगळ्या गोष्टींमुळं चंद्रकांतदादा पाटील आणि अजितदादा पाटील यांची जी लॉन टेनिसची मॅच चालू आहे म्हणजे लॉन टेनिस इन पॉलिटिक्स जी काय मॅच चालू आहे त्यामध्ये कधी पॉईंट चंद्रकांतदादा पाटलांना मिळतो तर कधी अजितदादांना मिळतो. 15 ऑल, 13 ऑल, 14 ऑल आणि अर्थात मग ॲडव्हान्टेज ज्याला मिळतो त्याच्या पुढचा पॉईंट जर त्याच माणसाने ज्याला ॲडव्हान्टेज मिळाला त्याच खेळून मिळवला अर्थात गेम त्याचा होतो. त्यामुळं आता मुळातच लोकसभेची निवडणूक आहे, त्याच्यानंतर विधानसभाच्या निवडणुका आहेत, नंतर महापालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर विजय मिळवायचा असेल तर आधी तुम्हाला ॲडव्हान्टेज हवा. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या 11च्या 11 लोकसभेच्या जागा जर आपल्या पदरात पाडून घ्यायच्या असतील, तिथे ताकद लावायची असेल तर निश्चितपणे अजितदादांना पालकमंत्रीपद मिळणं हा ॲडव्हान्टेज ठरतो. अर्थात चंद्रकांतदादा पाटील नाराज झाले, मग ते मुख्यमंत्र्यांकडे गेले, शिंदेंच्या भेटीला गेले, अशा चर्चा झाल्या. पण ही भाजपचीच खेळी आहे. भाजप नेहमी एक पाऊल मागं टाकत आपल्याला पुढचं काय मिळवायचं आहे याच्यासाठी एक प्लॅन तयार करूनच असतो. कारण की जर आपल्यासोबतचा जो कोण भिडू आहे, खेळाडू आहे, त्याला आपल्यासोबत चालवायचं असेल तर त्याची देखील मनधरणी करायला पाहिजे, त्याच्या देखील पदरात टाकायला पाहिजे, त्याची नाराजी दूर करायला पाहिजे. हे भाजपला चांगलं जमतं. कारण देवेंद्र फडणवीसांचंच एक सुंदर आत्ताच एक स्टेटमेंट आहे, म्हणजे सुंदर म्हणजे इन कोट मी असं म्हणतो की तुम्ही अजितदादांना मुख्यमंत्री का करत नाही, अजितदादांना मुख्यमंत्री का करत नाही, अशा ज्या काही चर्चा होत्या तर अजितदादांना 6 महिने मुख्यमंत्री काय करायचे, त्यांना 5 वर्ष मुख्यमंत्री करू असं देवेंद्र फडणवीस थेट म्हणाला आणि सगळ्यांच्या भोवया उंचावल्या. बऱ्याच जणांनी म्हणजे आ वासून तोंडाचा आ वाचला, आता तो बंद पण होत नाही अशी वेळ आलेली आहे. त्याची परिस्थिती अशी की 5 वर्ष भाजप अजितदादांना मुख्यमंत्री करणार, मग शिंदेंचं काय ते जाऊ देत, देवेंद्र फडणवीसांचं काय, मग देवेंद्र फडणवीसांनी कुठं जायचं त्यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. मला जर पक्षाने सांगितलं दिल्लीत जा, दिल्लीत जाईन. मला जर पक्षाने सांगितलं मुंबईत काम करा, मुंबईत करीन. मला जर पक्षाने सांगितलं घरी बसा नागपूरला जा तरी जाईन. कारण की माझ्यापेक्षा पक्ष मोठा, पक्षाचा आदेश मोठा. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी ती विस्तारकांची जी मीटिंग झाली, बैठक झाली, त्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पक्षासाठी सर्वात जास्त काम करा, नंतर स्वतःसाठी काम करा. याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी हे क्लिअर केलेलं आहे की जोपर्यंत मी महाराष्ट्राचा नेता आहे तोपर्यंत भाजप माझ्याकडे जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी मी समर्थपणे पेलणार आहे. इथे शिंदे मुख्यमंत्री राहणार का अजितदादा मुख्यमंत्री होणार या चर्चा होत असतानाच त्यांनी स्पष्ट सांगितलं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातात आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील. आणि अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलायचं म्हटलं तर अजितदादा 6 महिने नव्हे 5 वर्ष आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू असं म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एक मोठाच विरोधकांना धक्का दिला. आता यावर विरोधकांच्या काय स्टेटमेंट्स आहेत, काय चर्चा आहेत, याबद्दल काय कमेंट्स आहेत, या सगळ्या विस्ताराने पुढे येतीलच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी
एक म्हणतो ना आपण अशी खेळी करून दाखवली की अजितदादा गटाला किंवा अजितदादा गटाच्या आमदार देखील नाराज केलं नाही. अजितदादांना आम्ही मुख्यमंत्री करू असं देखील जाहीरपणे घोषित केलं. शिवाय अजितदादांच्या गटातील 7 जणांना पालकमंत्रीपदं दिली. अजितदादांना चंद्रकांत पाटलांना हटवून त्यांची उचलबांगडी करून पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं. एवढी सगळी मेहरबानी जी आता राष्ट्रवादीवर चालू आहे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हेच की कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवायचा आहे. पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा मोदींना बसवायचं आहे आणि 48च्या 48 नव्हे तर त्यातल्या 45 तरी जागा आपल्या पदरात महाराष्ट्रातून पाडून मोदींना पंतप्रधानपदी विराजमान करायचं आहे. ही सगळी भाजपची भूमिका, भाजपची एक प्लॅन असं आपण म्हणू. अर्थातच या सगळ्या गोष्टींमुळं आत्ताच तरी तुर्तास फायदा अजितदादांना झालेला आहे. ॲडव्हान्टेज अजितदादांकडे आहे. आपल्याला आठवतं आहे अजितदादा जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी 800 कोटींचा जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर केला होता. नंतर चंद्रकांतदादा पाटील याचे पालकमंत्री झाले पुण्याचे. मग 300 कोटींचा निधी त्यांनी अडवून ठेवला. मग पण उपमुख्यमंत्रीपद असल्यामुळे अजितदादांनी त्यातून त्यांची ताकद लावली आणि पुन्हा तो विकास कामांसाठी देण्याचा प्रयत्न केला. आणि आता तर स्वतः अजितदादा पुन्हा एकदा निश्चितपणे पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो, पुणे महानगरपालिका असो, अजितदादांची कार्यपद्धती त्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आता अर्थातच त्यांचे धाबे दांडले असतील. अजितदादांचे कार्यकर्ते तर खुश झालेत, पण तिकडे भाजपचे म्हणजे चंद्रकांतदादा पाटलांचे कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत. आता त्यांची नाराजी दूर करणं, चंद्रकांतदादा पाटील आणि अजितदादा पाटील यांचा समन्वय साधून पुण्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या खेळांचा मास्टर माइंड जर आपण म्हटलं, त्यांचा जर मेन बॅकबोन म्हटलं तर अर्थात देवेंद्र फडणवीस आहेत. आणि देवेंद्र फडणवीस निश्चितपणे या खेळी करण्यात आणि ती खेळी जिंकण्यात माहीर आहेत. आणि त्यांच्यासोबत तर आता अजितदादा जोडीले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे, अजितदादा आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस हे त्रिशूल सरकार आता नेमकं काय करणार आणि पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर अजितदादा पुण्यासाठी नेमकं आता काय घेऊन येणार, अर्थातच काळच ठरवेल. त्याची उत्तरं, त्याची सगळी भूमिका मी तुमच्यासमोर पुन्हा घेऊन येईनच. तुर्तास पाहत राहा, म्हणून मला बोलावं लागतं. ॲडव्हान्टेज अजितदादा. दररोज घडणाऱ्या घटनांवर चपकल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम, म्हणून मला बोलावं लागतं.